कुख्यात गुंड निलेश घाळवळ राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। घाळवळ हा राम शिंदे यांच्या पाया पडत असल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय। राम शिंदे यांच्यासाठी मतं मागताना व्हिडिओ असल्यानं सध्या खळबळ माजली आहे। आमदार रोहित पवार यांचे सचिन घाळवळ यांच्यासोबतचे फोटो नवनाथ बन यांच्याकडून आता पोस्ट केले गेले आहेत। परवान्यासाठी अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन करत होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर यह रिश्ता क्या कहलाता है असा सवाल सुद्धा नवनाथ बन यांनी रोहित पवार यांना उपस्थित केलेला आहे। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा निलेश घाळवळ याचा हा व्हिडिओ आणि दुसऱ्या दृश्यांमधून आपण बघू शकतोय रोहित पवार यांच्यासोबतचे आणि त्यांच्या आईसोबतचे जे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते नवनाथ बन यांनी पोस्ट केलेले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा आरोप त्यांनी केल्याचं बघायला मिळत आहे। माझ्या वतीने नम्र आव्हान आहे की काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सगळ्या नियमांचं पालन करा आणि पोलिसांना आणि डॉक्टरांना पण सहकार्य करा आणि आपण याच्यातून ताणून सुलाखून बाहेर निघू आणि थोडे शहाणे बनण्याचा प्रयत्न करू, निसर्गाचा आदर करू। निलेश भाऊंचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही हे खूप गरजेचे पण माझ्या वतीने नम्र आव्हान आहे की काळजी घ्या। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमर सय्यद सध्या आपल्या सोबत आहेत। उमर, आपण बघू शकतो दोन दृश्य सध्या समोर येत आहेत। एका ठिकाणी निलेश घाळवळचा राम शिंदे यांना पाया पडतानाचा एक व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये सचिन घाळवळ म्हणजे निलेश घाळवळचा भाऊ त्याच्यासोबतचे रोहित पवार यांचा सुद्धा व्हिडिओ सध्या समोर आलाय। काय नेमक्या प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत? नक्कीच गुंड निलेश घाळवळ हा परदेशात पळून गेल्यानंतर आता राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेवर खळबळजनक आरोप केलेला आहे। कुठेतरी गुंड निलेश घाळवळ याला बंदुकीचा परवाना मिळवून देण्यासाठी राम शिंदे यांनी दबाव टाकला असावा असा खळबळजनक आरोप रोहित पवारांकडून करण्यात आला आणि त्यानंतर राम शिंदे आणि गुंड निलेश घाळवळ यांचे जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले। खरं तर गुंड निलेश घाळवळ हा राम शिंदे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप देखील रोहित पवारांनी केला आणि त्यानंतर सोशल मीडियावरती गुंड निलेश घाळवळ याचे राम शिंदे याच्यासह राजकीय नेत्यांसोबत किती घनिष्ठ संबंध असल्याचं जे चित्र आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्हिडिओ व्हायरल झाले। तर दुसरीकडे रोहित पवारांना काउंटर करण्यासाठी राम शिंदेच्या समर्थकांनी देखील रोहित पवारांची जी आई आहे सुनंदा पवार यांचा आणि गुंड निलेश घाळवळ यांचा देखील एक व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल केलेला आहे। कोविडच्या काळामध्ये गुंड निलेश घाळवळ यांनी एका शाळेला मास्क दिले होते आणि त्या मास्कचं जो वाटप आहे ते सुनंदा पवार यांच्या हस्ते झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यावेळी सुनंदा पवार हे कुठेतरी निलेश घाळवळ याचं कौतुक करताना त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे। मात्र आता घडले या संपूर्ण प्रकरणानंतर निलेश घाळवळ तर आता परदेशात पळून गेलेला आहे। मात्र तो जरी आता परदेशात पळून गेला असला तरी त्याचे राजकीय नेत्यांसोबत किती घनिष्ठ संबंध होते हे आता समाज माध्यमांवरती सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल होतात त्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत। राजकीय वर्तुळामध्ये एकमेकांवरती जरी आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी करण्यात येत असली तरी कुठेतरी राजकीय नेत्यांचा या गुंड निलेश घाळवळशी किती हितसंबंध होते हेच या आता प्रकरणावरून आपल्याला जाणवत आहे। नक्कीच उमर, आपण खरं तर बघू शकतोय अनेक आरोप प्रत्यारोप याच प्रकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत। सध्या व्हिडिओ समोर येत आहेत। एका ठिकाणी आपण बघू शकतोय रोहित पवार यांचा हा फोटो आपल्याला दिसतोय सचिन घाळवळ सोबतचा आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये राम शिंदे यांच्या पाया पडतानाचा फोटो सध्या व्हायरल झालाय। नेमक्या काय प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। उमेर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।